भैया एक महत्त्वाचा निर्णय झाला काल. लोक तुम्हाला भेटली मूर्तिकार आणि तुम्ही थेटपणे निर्णयच देऊन टाकलात. सो तो नेमका निर्णय काय शाडूच्या मूर्तीच्या बाबतीतला? आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित राज्यातला तो पहिला निर्णय असावा. पर्यावरण असेल किंवा राज्यातल्या ज्या काही सध्या मागण्या केल्या जातात गणपती मूर्ती बनवताना किंवा बद्दलच्या, अशा पार्श्वभूमीवरती हा निर्णय महत्त्वाचा आहे. खरं आहे. मी मागे गणपती उत्सवाच्या निमित्ताने राजापूर येथील मूर्तिकारांच्या गणपतीला भेट दिली होती आणि ते आशीर्वादाकरता गेलो होतो. त्यावेळी तिथल्या सर्व मूर्तिकारांनी माझ्याकडून अपेक्षा व्यक्त केली की ही जी शाडूची मूर्ती आहे त्याच्याकरता लागणारी मातीही आम्हाला मोफत उपलब्ध करून द्या. परंतु मोफत उपलब्ध करून देणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे गणपती बाप्पा हे कोकणातल्या लोकांचं किंवा समस्त हिंदू लोकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्यातल्या त्या कोकणामध्ये घरगुती गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. म्हणून सिंधुरत्न योजनेच्या मार्फत आम्ही असा निर्णय घेतला की तत्कालीन जे आमचे पर्यावरण मंत्री होते, आमचे नेते रामदासभाई कदम यांनी प्लास्टिकच्या बाबतीमध्ये आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बाबतीच्या बंदीच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतला होता तो खरोखरच चांगला होता. त्या निर्णयाला अनुषंगाने आम्ही इथे शाडूची माती घेण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ही गणपती बाप्पा लोकांना घरगुती गणपती उत्सवाकरता ती मूर्ती देखील स्वस्त होईल आणि मूर्तिकारांना देखील ती माती कमी दरामध्ये किंवा अनुदानित दरामध्ये घेणं परवडेल. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. याची अंमलबजावणी किंवा प्रत्यक्ष त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी कधीपासून सुरू होईल? तात्काळ अंमलबजावणी सुरू होईल आणि त्याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही दिलेल्या. बरं, हा एक राजकीय प्रश्न आहे महत्त्वाचा. मागच्या काही दिवसांत राजन साळवी हे भाजपमध्ये जाणार, तर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत. मुळात त्यांचाच पराभव करून तुम्ही आमदार झाला. ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बेस होता चांगला असं म्हटलं, त्या ठिकाणी तुम्ही मिळवलेला विजय हा राज्यात चर्चेचा विषय राहिला. अशा पार्श्वभूमीवर राजन साळवी यांच्या पुढच्या राजकीय मूव्हकडे तुम्ही कसं बघताय? मला निवडणुकीपूर्वीच कल्पना होती की ही निवडणूक मी जिंकणार आणि जे निष्ठावंत म्हणून सांगतात हे आपली नंतर निष्ठा दाखवणार. परंतु आपल्या माध्यमातूनच मी ऐकतोय की ते BJPमध्ये प्रवेश करणार, शिंदे गटामध्ये प्रवेश करणार किंवा अन्य कुठे जाणार आणि त्यांची उभाटामध्ये दारं बंद झालीत हे देखील आपल्या माध्यमातून मी ऐकलं. परंतु त्यांच्या या अस्थिरपणामुळे उभाटामधली बरीचशी लोक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी आमच्याकडे प्रवेश करत आहेत. प्रमुख पदाधिकारी देखील प्रवेश करत आहेत आणि जर त्यांनी अन्य कुठच्या पक्षामध्ये प्रवेश केला तर त्या पक्षातील लोकंसुद्धा आमच्या संपर्कात आहेत. तिथून त्या पक्षामधून देखील आमच्या पक्षामध्ये बरीच लोकं येतात. तुमचं म्हणणं असं की राजन साळवींनी काही राजकीय मूव्ह घेतली तर त्याचा फायदा हा तुम्हालाच होणार? नक्कीच होणार, कारण त्यांच्यासोबत दुसऱ्या पक्षात जायला कोणी तयार नाही. ती सगळी लोकं आमच्या संपर्कात आहे आणि ती पक्षप्रवेश तुम्ही बघतात रोज चाललेलं आहे आणि ते ज्या पक्षामध्ये जातील त्या पक्षामधील बरेच लोक आपल्याकडे येतील. त्याच्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश थांबलेला आहे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न, राजन साळवींच्या पक्षप्रवेश चर्चा होत असताना असं देखील म्हटलं जातं की त्यांना एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेकडून देखील ऑफर आली होती, तशी एक चाचपणी झाली होती किंवा प्रायमा फेसी. सो तुमचं याच्यावरती कमेंट काय? कारण की तुम्ही मागच्या 2.5 वर्षापासून ज्या पद्धतीने काम करताय किंवा ज्या पद्धतीने तुमचा वावर आहे राजकारणात ते पाहता याच्याबद्दल तुमचे काही अभ्यास आहेत का? त्यांना लोकसभेनंतरसुद्धा या पक्षामध्ये आमंत्रण होतं, ते येतो म्हणून सांगत होते. परंतु त्यांचा गैरसमज असा झाला की महाविकास आघाडीची सत्ता येणार, ते आमदार होणार, ते मंत्री होणार. या अनुषंगाने त्या ठिकाणी राहिले. त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि महायुतीची सत्ता मोठ्या फरकाने निवडून घेतली. त्याच्यामुळे नंतर त्यांनी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले असं माझ्या कानावर आहे, परंतु त्यातलं तथ्य मला माहिती नाही. परंतु जे एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसेनेचा मान्य आहे. ठीक आहे, थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.